एका देशाच्या प्रेसिडेंटला दुसऱ्या देशाने थेट पकडणं हे इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलं आहे. युएसएने व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंटला पकडलेलं आहे. पण नेमकं का हे आपण समजून घेऊया. 3 जानेवारी 2026 रोजी युएसएने व्हेनेझुएलामध्ये एक मोठी मिलिटरी ऍक्शन केली आणि प्रेसिडेंट निकोलस मदुरो यांना ताब्यात घेतलं. युएसएचं म्हणणं होतं की मदुरो सरकार ड्रग्स, करप्शन आणि डिक्टेटरशिप चालवत होतं आणि त्यामुळेच ही ऍक्शन घ्यावी लागली. आता यामागचं बॅकग्राऊंड समजून घेणं देखील महत्वाचं आहे. युएसए आणि व्हेनेझुएला हे त्यांच्यामध्ये टेन्शन खूप वर्षापासून चालू आहे. युएसएचा असा आरोप आहे की इलेक्शन फेअर होत नव्हत्या, डेमोक्रेसी म्हणजेच लोकशाही कमजोर झालेली आहे, ड्रग्स आणि क्राईम नेटवर्क त्या देशामध्ये चालत आहे. मदुरोवर आधीच युएसए मध्ये क्रिमिनल केसेस होते, नार्को टेररिझम आणि ड्रग्स ट्रॅफिकिंगचे आरोप देखील होते. ऑइल फॅक्टर देखील यामध्ये खूप महत्वाचा आहे. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा ऑइल रिझर्व्ह आहे. ऑइल म्हणजेच सध्याच्या जगामधली पॉवर आहे किंवा ताकद आहे. युएसएचा दावा आम्ही डेमोक्रेसी रिस्टोर करायला आणि क्राईम थांबवायला ऍक्शन घेतली आहे. पण सगळे देश हे मान्य करत नाहीत. या घडामोडीमुळे जगावर नेमका काय परिणाम झाला पाहणं देखील महत्वाचं आहे. मग त्यामध्ये इंटरनॅशनल लॉला धक्का बसलेला आहे. अनेक देश म्हणाले युएसएने युएनची परमिशन न घेता म्हणजेच युनायटेड नेशनची परमिशन न घेता ऍक्शन केलेली आहे. देशाची सोव्हरेनिटी म्हणजेच सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे. वर्ल्ड पॉलिटिक्स डिवाइड झालेला दिसत आहे. रशिया, चायना, क्युबा यांनी युएसए वरती जोरदार टीका केलेली आहे. जग 2 गटामध्ये विभागलं गेलंय. अमेरिकेमध्ये भीतीचं वातावरण आहे. छोट्या देशांना वाटू लागलं आहे उद्या आमच्या देशावर पण अशी ऍक्शन होईल का. या सर्व घडामोडीचा भारतावर देखील काही परिणाम झालेला आहे. इंडिया या सर्व घडामोडीवरती लक्ष ठेवून आहे. भारताने आपल्या लोकांना सांगितलं आहे व्हेनेझुएलाला नॉन इसेन्शियल ट्रॅव्हल टाळा, म्हणजे त्या ठिकाणी देशामध्ये ट्रॅव्हल करू नका. युएसए विरोधात इंडिया ओपनली बोललेलं नाही, पण ऑइल आणि ट्रेडचा इफेक्ट इंडियावरती देखील होणार आहे. आधी भारताने व्हेनेझुएलाकडून भरपूर प्रमाणामध्ये तेल घेतलेलं आहे आणि अजून पण भारत व्हेनेझुएलाकडून तेल घेत आहे. या क्रायसिसमुळे सप्लाय आणि प्राइस वरती त्या ठिकाणी परिणाम होणार आहे. आता यापुढे काय, मिलिटरी ऍक्शन पेक्षा डिप्लोमसी महत्वाची असते. देश बदलायचा असेल तर बैठका, टॉक्स, निगोसिएशन्स आणि इलेक्शन्स व्हायला हवेत. युनायटेड नेशन आणि इंटरनॅशनल रूल्स स्ट्रॉंग करायला हवेत. कोणताही देश स्वतःवरून दुसऱ्या देशावरती हल्ला करू नये याची काळजी घ्यायला हवी. इंडियानं नेमकं काय करायला हवं, शांतता, लोकशाही आणि रूल ऑफ लॉ यासाठी आवाज उठवायला हवा. ऑइलसाठी एका देशावरती अवलंबून न राहता ऑप्शन्स डायव्हर्सिफाय करायला पाहिजेत. म्हणजे वेगवेगळ्या देशांकडून ऑइल खरेदी करायला हवं. शॉर्ट टर्म मध्ये मिलिटरी ऍक्शन्स इफेक्टिव्ह वाटू शकते, पण लॉंग टर्म मध्ये ती वर्ल्ड ऑर्डर आणि पीस साठी धोकादायक असते. आज युएसए आणि व्हेनेझुएलामध्ये, पण उद्या अशी पॉवर पॉलिटिक्स आशियामध्ये सुद्धा होऊ शकते. इंडिया आता फक्त स्पेक्टेटर राहू शकत नाही. 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी बनत असताना इंडियाला पीसमेकर, रोल मेकर आणि बॅलन्स्ड पॉवर व्हावं लागणार आहे. मिलिटरी पॉवरपेक्षा डिप्लोमसी, डायलॉग आणि इंटरनॅशनल लॉ हेच इंडियाचं फ्युचर वेपन असायला हवं. ऑइल ट्रेड, टेक्नॉलॉजी यांसाठी एका देशावरती डिपेंडंट न राहता इंडियाने सेल्फ रिलायन्स प्लस ग्लोबल पार्टनरशिप वाढवायला हव्यात. स्ट्रॉंग इंडिया म्हणजे फक्त युद्ध करणारा इंडिया नाही, तर जगाला स्टेबल, सेफ, फेअर डायरेक्शन देणारा इंडिया हा आहे.